नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आज आहे मकर संक्रांत. तर सकाळी सकाळीच अहोंसाठी इकडे मी पोहे बनवलेत नाश्त्याला आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आज एकादश आहे, त्यामुळे कोणी म्हणतं आहे की आज पुरणपोळी करायची नाही किंवा देवाला नैवेद्य चालत नाही. तर कोणी सांगतं आहे की आज षष्ठीला एकादशी आहे, त्यामुळे तिळाच्या पोळीचा नैवेद्य चालतो. तर त्याच्यामुळं मी इकडं आज तिळाच्या पोळ्या बनवते. तर इकडं मी वरण भात बनवलं आहे, वरणाचा कुकर लावला आहे, बटाट्याची भाजी बनवली आहे आणि कणिक वगैरे मळून झाली आहे. तर असा साधा स्वयंपाक बनवते मी. तर आता त्याच्यानंतर इकडं मी तिळाच्या पोळ्या बनवते. ते स्वयंपाक झाल्यानंतर सासूबाईंना आणि ह्यांना जेवायला वाढलं आणि त्याच्यानंतर मी वौसायला जाण्यासाठी आवरायला घेतलं. तर ही आहे माझी ओटी भरणाची साडी, जी आज मी घालणार आहे. तर ह्याच्यावरचा ब्लाऊज मला बसत नाही, त्याच्यामुळे मी हा रेडीमेड ब्लाऊज घालणार आहे. तर इकडं मी तयार झाले. तर आम्ही निघालो आहे राम मंदिरात ओवसण्यासाठी. तर घाई गडबडीमध्ये माझ्या साडीचा पदर जरा जास्त निघाला आहे आणि हा लुफी आणि त्याचा मित्र आमच्या मागे यायला लागलेत. तर आमचा रुद्रांश शूटिंग करतोय. तर इकडं खूप गर्दी होती. 3च्या नंतर पोहोचायचं टायमिंग होतं, तर खूपच गर्दी होती. तर इकडं आम्ही लाईनमध्ये उभा राहून दर्शन घेतलं. त्याच्यानंतर तुळशीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही एकमेकींना ओवसलं आणि बायकांना ओवसलं. आणि त्याच्यानंतर लगेचच आम्ही तिथेच विड्याची तयारी केली, विडे घ्यायची. तर विड्याचं सगळं जे साहित्य होतं ते मी पॅकिंग करून घरूनच घेऊन गेली होती. तर त्याच्यामुळे वेळ पण वाचला आणि 5-5 पानं ठेवून लगेचच त्याच्यावर पॅकेट मांडली आणि त्याच्यानंतर लगेचच आम्ही तिथेच विडे घेतले. आणि रुद्रांशने मला खूप त्रास दिला. तर इकडं तो रडत होता म्हणून मी व्हिडिओ चालू केला आणि मी व्हिडिओ चालू केला म्हणून तो हसायला लागला. त्याच्यानंतर आम्ही दत्त मंदिरामध्ये गेलो. तर इथे जास्त गर्दी नव्हती आणि तिथून लगेचच आम्ही आलो गणपती आणि देवीच्या मंदिरामध्ये आणि इथे ओवसलं आणि त्यानंतर निघाले मी घरी. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.